सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये जे शिकणार आहोत ते आपली सिंपल डिझाईन आहे, पण सिंपल बट स्वीट आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हां कमेंट मात्र करत चला, कारण तुमच्या कमेंट खूप म्हणजे खूप कमी आहेत। तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि जर माझी पण काही शिकवण्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल की हे व्यवस्थित आलं नाही किंवा ते व्यवस्थित आलं नाही तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवत चला। आणि दुसरी अशी गोष्ट की आपण आता काय काय घेणार आहे तर त्याचे मी काही फोटो तुमच्यासोबत शेअर करते की आपण ही डिझाईन घेणार आहे, ती घेणार आहे। पण जर तुम्हाला काही वेगळं शिकायचं असेल तर तुम्ही पण कमेंटमध्ये कळवा। हे कमेंट भरपूर आलेले आहे। काही जणींनी ताई तुम्ही देवीचं चित्र काढून दाखवा मोबाईलवरून, ती पण कमेंट माझ्या लक्षात आहे, आपण ते पण घेणार आहे। त्यासाठीच मी तुम्हाला फोटो काही शेअर करते तुमच्यासोबत। त्याच्यात बघा देवीचा वगैरे पण फोटो आहे, भरपूर काही गोष्टी आहे की ज्या तुमच्या प्रश्नाचे निवारण होईल त्यांनी। आणि कारण आपण पुढे काय काय घेणार आहे हे तुम्हाला कळणारच आहे। आता दुसरी अशी गोष्ट आहे की तुमच्या कमेंट मात्र खूप कमी येतात, तर तुम्ही कमेंट आहे ना व्हिडिओ त्यासाठी मनापासून बघत चला। आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब जे आहे हे रिवर्स का बरं येतात मलाच कळत नाही, कारण आपले बघा आता सबस्क्राईब जवळजवळ 700च्या वर आपला आकडा गेलेला आहे, बरोबर आहे, 1 महिन्यामध्ये। पण त्यासाठी तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे, कारण मी बघा असं म्हणजे कोणाला असं जबरदस्ती असं करत नाही की सबस्क्राईबच करा। पण तुम्हाला जर नक्कीच माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण अजून आपण भरपूर काही शिकणार आहे। आपल्या याच्यामध्ये फॅब्रिक पेंटिंगसुद्धा येणार आहे, त्याचे पण जे ब्लाऊज असतात ते पण फार ट्रेंडिंग चालतात बघा। त्याच्यानंतर आपण जूटचं पण आपण याचं जर्दोसी वर्क पण घेणार आहे, काच वर्क घेणार आहे, पॅच घेणार आहे। पण त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला। तर बघा आज जी आपण डिझाईन घेतलेली आहे ती फक्त आपली वेल जो असतो, समजा आपण गळा घेतला आहे तर गळ्याला आपल्याला साईडने डिझाईन घ्यायची आहे, सिंपल डिझाईन। तर ती आपण कशी घेणार, त्यासाठी आपण कोणते धागे वापरणार। आणि हां मी तुम्हाला सिल्क थ्रेड धाग्याची वॉटर फिलिंग वर्कची डॉल पण दाखवलेली आहे, तुम्ही ती बघितली का? ती जर आवडली असेल तर मला ते पण कमेंटद्वारे कळवा की ताई अजून तुम्हाला काय शिकायचं आहे ते पण सांगा। कारण माहिती आहे का आपण बघा फ्रेंच नॉटचा कृष्ण घेतलेला आहे, वॉटर फिलिंग वर्कची डॉल घेतलेली आहे, अजून तुम्हाला भरपूर काही मला शिकवायचं आहे। पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला। आणि हां बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जसे की मी व्हिडिओ टाकेल तर ते तुमच्यापर्यंत येतील त्यासाठी। तर चला मग आज आपण जे वर्क शिकणार आहे किंवा जी डिझाईन शिकणार आहे ती बघूया आहे। आणि त्याच्यामध्ये आपण ग्रीन थ्रेड हे दोन्ही थ्रेड वापरून आज एक नवीन डिझाईन करणार आहे। तुम्ही बघू शकता हे 2 थ्रेड आहे, तर आपल्याला आज हे थ्रेड वापरूनच डिझाईन करायची आहे। बघा आपण काय करणार आहे, आज आपण हा नवीन कापड घेतलेला आहे बघा काळ्या कलरचा। काळ्या कलरवर आपण अशी व्हाईट पेन्सिलनी अशी नागमोडी डिझाईन ड्रॉ करून घेणार आहे। आणि आता आपण या डिझाईनला बघा या आपल्या गोल्डन थ्रेडनी विणकाम करणार आहे, हे तुम्ही बघू शकता। आता आपण याला ना असं स्टिच करून घेणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आपला हा जो धागा आहे ना आपला, या धाग्याला आपण अशी गाठ मारून घेणार आहे, अशा 7-8 गाठ मारायच्या बघा त्याला। बघा याला अशी गाठ मारली की याला कटरनी कापून टाकायचं आणि ही गाठ आहे ना अशी पकडायची आणि ही सुई वापरायची बघा। हे बघा हा धागा वर काढला की आपण काय करणार,
हे बघा, आपण जे आहे ना आता छान गोल्डन थ्रेड धागा आहे आपला, त्याने छान अशी नागमोडी साखळी तयार करून घेणार आहे. आणि याच साखळीवर आपल्याला ग्रीन धाग्याची बघा झिगझॅगची अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण ह्या न बारीक काम आहे आरी वर्कचं, आणि हे ना व्यवस्थित बारकाईनेच बघावं लागतं बघा, तेव्हाच मग पूर्ण लक्षात येतं. अजून आपल्याला भरपूर अशी डिझाईन छान डेकोरेट करायची आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे बघा, असा ओढून घ्यायचा. ओढून घेतलं की ही आपली एंडची गाठ होते आणि हा उरलेला धागा जो आहे ना आपण असा खाली ओढून घेणार आहे. ही झाली आपली चेन स्टिच. हे बघा, आता हे कटरनी आपण असा खालून धागा असा कट करून घेणार आहे. हे बघा, आपण हा थ्रेड वापरणार आहे. हा थ्रेड वापरून आपण याच्यावर काय करणार आहे, याला पण आपल्याला अशीच गाठ मारायची आहे. हा थ्रेड आहे ना स्टिच करायला सोपा जातो. सिल्क थ्रेड जो धागा आहे त्या धागापेक्षा हा धागा बघा थोडासा मजबूतही आहे आणि आपल्याला याचं जे विणकाम करायचं आहे ना हे बघा करायला सोपं जातं. हे बघा, आता याला आपण कट करून घेतलं आहे. आता आपण काय करणार आहे, याला पण आपण असंच पकडायचं आहे आणि सुईमध्ये हा धागा असा काढायचा. तर आपण काय करणार आहे याला, हे बघा, हे बघा, आपण हा धागा वर काढणार. हा धागा वर काढला की याला आपण आता इथे घ्यायचं. याला परत इथे, याला इथे, याला इथे, इथे, इथे असं झिगझॅग घ्यायचं बघा.
हो. हे स्लाइसर कुठे आहे ग? हां, पोटॅटो स्लाइसर. बघावं लागेल बाळा. जरा पाणी आपण करू, मीठ टाकू, स्लाइसर टाकायचे थोडा वेळ, हां नंतर फ्राय करून घ्यायचे. नाही टेस्टी टेस्टी चिप्स. त्यामध्ये काय 4 पोटॅटोचे करू. हे बघा, ही डिझाईन जी आपण वरतून झिगझॅग केली ना, तर यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा धागा, कलरचा धागा वापरू शकता. जशी की तुमची साडी आहे तसा. आपण ज्यावेळेस गोल गळा घेतो ना, तर गोल गळ्याला आपण जर आपल्याला गळा सिंपल घ्यायचा असेल तर आपण ही जी वेलाची डिझाईन आहे ना, ही आपण गळ्याला गोल आकारामध्ये टाकू शकतो. बघा, झिगझॅगची डिझाईन आहे. तुम्हाला व्हिडिओ मी थोडासा फास्ट करते कारण खूप लंबा व्हिडिओ होतो बघा, म्हणून. तर काही नाही, सोपी आहे. इकडनं तिकडे आणि तिकडनं इकडे अशी आपल्याला सुई करत चालायची आहे, म्हणजे तो धागा बरोबर तसा नागमोडी आकारात फिक्स होऊन जातो आणि डिझाईन दिसायलाही खूप सुंदर दिसते बघा. जो खालचा गोल्डन कलरचा धागा आहे ना, तो त्या ग्रीन कलरच्या धाग्यामधनं छान बघा असा कलरफुल दिसत आहे आणि सिंपल डिझाईन आहे. तर आता आपल्याला याला आहे ना डायमंड वगैरे लावायचे आहे आणि हे बघा, आपण लाल कलरचे डायमंड घेतलेले आहे. बघा, बॉन्टेक्स वगैरे नाही, याचाही हे बघा, हे लागतंय आपल्याला. हे बघा, फॅब्रिक ग्लूचा वापर करून आपण हे डायमंड चिटकून घेतलेले आहे. ही डिझाईन तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे. तसंच बघा, हे महादेव कळसाची डिझाईन, ही देवीची डिझाईन आहे. ही जागतिक महिला दिनानिमित्त डिझाईन केलेली आहे. तर अशा भरपूर काही डिझाईन, हे शिवाजी महाराजांची डिझाईन पण आहे याच्यामध्ये. त्याचप्रमाणे जो काल जागतिक महिला दिन झाला, त्यानिमित्ताने मी माझे जे गव्हर्मेंट क्लासेस आहे त्यावर आम्ही विविध असे कार्यक्रम घेतले बघा. तर त्यांना लेडीजमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये बघा काही ना काही कला अवगत असते, पण आपण कसं लाजतो बघा. त्यामुळे काय होतं, आपण महिन्यातून किंवा 2 महिन्यातनं असे काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे बघा. त्यासाठी आम्ही छान असा कार्यक्रम आमचा झाला आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या जेवढ्याही यूट्यूबच्या माझ्या मैत्रिणी आहे त्यांना जागतिक दिनानिमित्त, जेवढ्या पण माझ्या यूट्यूबच्या मैत्रिणी आहेत, जेवढे माझे सबस्क्राईब आहे त्यांना पण जागतिक महिला दिनानिमित्ताच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की काहीतरी नवीन घेऊन येऊया. धन्यवाद.